कसं झालंय तुमच्या भागाचा विकास नेमका? आमच्या भागाचा विकास एकदम झिरो होईल, काहीच नाही, बाकी दुसरा व्यवसाय नाही. काय अडचणी नेमकी शेतकऱ्यांच्या आता हे नेमकं? सरकारच भोळं सरकार म्हणजे हे व्यापारी सरकार लोचेच मुंडे सारखं सरकार व्हायला पाहिजे. मुंडे तुकाराम मुंडे कर्जमाफी झाली, फायदा भेट झाला. कर्जमाफी करायलाच नाही पाहिजे, कर्जमाफी करायलाच नाही पाहिजे, मालाला भाव वाढून द्यायला पाहिजे. नोकरी काय मिळतच नाही शेतकरी मुलांना, कसं करतात ती नोकरीला. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. गाव तिथं पार, पार तिथं LS मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे. आमचा गाव दौरा या मोहिमेत आज आपण पोहोचलो आहोत वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला इथं. इथं अपंग रिक्षा चालकांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण सरकारी धोरणांमुळे होरपळतोय. महागाई वाढली पण रिक्षा भाडं वाढलं नाही. तर 40 वर्षांपासून रोटेगाव परिसरात फक्त कागदावरच राहिलेल्या MIDC मुळे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. हे केवळ व्यापाऱ्यांचं सरकार असून ना भाजप काम करताय ना काँग्रेस. प्रत्येक खात्यात फक्त तुकाराम मुंडेंसारखे कडक अधिकारी हवे, असा संतप्त सवाल इथल्या जनतेनं व्यक्त केलाय. याच भीषण वास्तवाचा थेट ग्राउंड रिपोर्ट आणला आहे आमचे प्रतिनिधींनी. पाहूयात. LS मराठीचा गाव दौरा सुरू आहे आणि या गाव दौऱ्याच्या निमित्ताने आपण सध्या शिऊर परिसरात आहे. शिऊर बंगला नावाचा हा परिसर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हे गाव आहे. खरं तर महामार्गावर वसलेलं हे गाव आणि मोठा चौक देखील या ठिकाणी आहे. या ठिकाणी अनेक प्रवासी जे आहेत ते ये जा करत असतात. महत्त्वाचं बाजार केंद्र हा शिऊर बंगला परिसर आहे. आणि या ठिकाणी जर आता पाहिलं तर दुपारची वेळ आहे, सर्वत्र शांतता आहे. मात्र जर आपण एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी रिक्षा व्यावसायिक आहेत का जे प्रवाशांची वाट बघतायत. आणि ह्या ठिकाणी फक्त आता हे सगळे व्यावसायिक एकत्र बसलेत म्हणून एवढी गर्दी आहे. यात एक पण प्रवासी नाही, सगळे रिक्षा चालक आहेत. नेमकी काय परिस्थिती? एकंदरीत पाऊस देखील नाही ह्या भागात, जून उलटून जातोय. वर्षापासून गाडी धंदा मी कमीत कमी 20 वर्षापासून गाडी धंदा करतो. जेव्हा पहिल्यांदा गाडी हातात घेतली चालवायला तेव्हा काय पेट्रोलचे भाव होते? पेट्रोल डिझेल जेव्हा 2002 मध्ये 35 रुपये लिटर डिझेल होता, आज 100 रुपये लिटर डिझेल आहे. आज परवडतं का? आज नाही परवडतं. त्याच्यामध्ये भाडे पण लेडीजचे भाडे कमी आहे, त्याच्यामध्ये काहीच पुरत नाही आम्हाला. किती होतं तेव्हा भाडं ना आता भाडं किती? तिथं पहिले शिऊर बंगला ते वैजापूर 5 रुपये भाडं होतं, लोणी ते बंगला 2 रुपये भाडं होतं. तरी आम्हाला तिथं पहिले ते पुरवायचं, कारण की डिझेल कमी होतं. आता डिझेलचे भाव वाढले आणि त्याच्यामध्ये आमचे कस्टमरचे जे भाडे अजून तेच आहे, 20 रुपये 10 रुपये 15 रुपये. मग घर खर्च एकंदरीत कसा भागवता? घर खर्च जे आलं ते याच्यामध्येच चालतं, बाकी दुसरं काही नाही. आता एकंदरीत मला असं सांगा की आता निवडणूक काही नाही, एकदम शांत वातावरण, कोणी येत पण नसेल जात पण नसेल. कसं झालंय तुमच्या भागाचा विकास नेमका? आमच्या भागाचा विकास एकदम झिरो होईल, काहीच नाही, बाकी दुसरा व्यवसाय नाही, काही नाही. पाऊस पडला नाही तर दुसरं काहीच नाही. अजून पाऊस पडला तर मग आमचे धंदे चालन. पाऊसच नाही तर मग कुठून धंदे चालायचे? नेते मंडळी येतात का? नाही, ते पण नाही आहे, तिकडे पाहत नाही. निवडणुकीला फक्त निवडणुकीला येते, हातपाय जोडतात त्या निवडणुकीच्या टायमाला बस. काय अपेक्षा आहे तुमची नेमकी? इथं काय काम व्हायला पाहिजे? आता इथं आपण बसलो किती 1 2 हे 3 जण तरुण आहेत त्याच्यातले. यांना अजून सगळं आहे, ते अशफाक भाई आहे, हे आमचे बागुल साहेब आहे. तरी आम्ही चौघं पण आता माझ्या गाडीमध्ये काय 2 खोके, बस मी 2 खोक्यावर लोणीला चाललो बस, बाकी दुसरं काही नाही. तेवढंच भाडं, तेवढंच बस, बाकी ते 40-50 रुपयाचे 2 डागे बस, दुसरं काही नाही. मित्र वय किती तुझं? माझं वय 23 वर्ष आहे. काय करतो? रिक्षा चालवतो. काय परवडतं का रे रिक्षा धंदा करायला? काहीच नाही परवडत. एवढी मुलं शिकतात, जास्त शिक्षण होतात, ग्रॅज्युएट वगैरे होतात आणि मग शेवटी व्यवसायात यावं लागतं अशा. आणि मग इथून सांगतो दादा, मी ग्रॅज्युएट व्हायले तरी मला नोकरी नाही लागली. मी अपंग पण आहे का हाताना, तरी मला नोकरी नाहीये. त्याच्यामुळे हे धंदा करू राहिलो. तुम्ही सांगितलं खरं तर, तुम्ही अपंग आहात, एका हाताने गाडी चालवतो, एवढी मेहनत तुम्ही करता, पण त्याचं फळ मिळतं, तुम्हाला फायदा मिळतो. आता जे भेटेल ना तर ते करावंच लागणार आहे ना. लोक समोर हात फळवायचे तर आपलं मेहनतीचं करायचं, मग दुसरं काय करणार आहे? काय अपेक्षा आहे सरकारकडून तुमची? किमान डिझेलचे भाव कमी व्हायला पाहिजे आणि गाड्या हे लेडीजचं अर्ध भाडं बंद व्हायला पाहिजे, तेव्हा आमचे धंदे चालन. मग त्यांचा लेडीजचा पण फायदा आहे ना, अर्ध तिकीट मध्ये पैसे वाचतायत ना कोणाचे? अहो, त्यांचे वाटते बरं, मग आमची पूर्ण वाट लावून टाकली ना सरकारनं. आम्ही तर त्यांना सोट करीतो ना, शिंदे सरकारला. आता आमचा आमदार कोण? बोरणारेच आहे, शिंदे सरकारचाच माणूस आहे. आमचा तो वोट तिकडंच आहे ना. हो, मग आम्ही तर अपेक्षा ठेवू ना काही ना काही थोडीफार. एकंदरीत तुम सरकारला असं म्हणणं आहे की महिलांचं बंद करा आणि पेट्रोल डिझेलच्या किमती. हा, काय सांगाल, किती वर्षापासून गाडी चालवत? 25 वर्ष पण
ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली काय भाडं होतं साधारण ते पेट्रोलचे भाव काय होते? पेट्रोलची 35-40 रुपये लिटर होते बा तेवढेच होते हा. आता एवढे वाढले. परवडतं का तवा धंदा करण्यात? आता मजा कधी होती? तवाच्या धंद्यात म्हणजे ते आता काय बसची अर्धी वाढी लेडीजला फुकटच डायरेक्ट केलं म्हाताऱ्या माणसाला काय परवडत किती होतं? किती फेऱ्या होतात तुमच्या दिवसाला? किती पैसे किती साधारण शिल्लक राहतात? काय 200-300 रुपये वाजते बस सगळं जाऊन कामाला जातात ते मजुरीला 500 रुपये रोज. बारी 500 रुपये रोज आमचं डिझेल पण जाऊन 300-400 रुपये बस. तर तुमचं देखील अर्ध वय वर्ष तुम 40 पुढे असेल, यांचं पण वय. तर खरं तर बाकीचे तिघं पण तरुण आहेत. मग अशा तरुण पोरांच्या भविष्याचं काय जे शिकून आता हे सुद्धा ग्रॅज्युएट आहे, मग अशा पोरांच्या भविष्याचं काय? तेच म्हणतोय ना, मग पाऊस पडला नाही तर मग आमचे तर धंदे सारे ठप्प झाले. शेतकरीजवळ शेतकरीचं कधी आलं पीक पाणी तर मग जेव्हा आमचे धंदे चालत आहे, शेतकरीचं काय नाही तर मग आम्ही ठप्प होऊन जातो सारं. तुमच्याकडं आता इथून जर काही व्यवसाय उद्योग करायचा म्हटलं, नोकरी करायची म्हटली तर संभाजीनगरला जावं लागते किंवा मोठ्या गावात. तुमच्या गावात असे उद्योग यावं असं तुम्ही कधी प्रयत्न नाही केले? कधी बोलले नाही ज्यावेळेस मतदानाला ते येतात तुमच्याकडे? आम्ही गण बोलवतो बरं, इथं कोणी ऐकलं तयार नाही ना. आता MIDC कमीत कमी MIDC ती 40 वर्षाला बनवून राहिली. आता माझं वय तरी 40 आहे. आता मी जेव्हा मोठा झालो तेव्हापासून मी ऐकतो का MIDC बनणार MIDC. आतापर्यंत त्याचा तर काही निर्णय लागला नाही. कुठे MIDC होणार? रोटेगाव जवळ आणि अजून म्हणजे 43 वर्ष 40 वर्षात झालीच नाही. किती आमदार आले आणि किती खासदार येऊन गेले, काहीच फरक नाही. पण मग हे आता असं कसं चालणार? आता तुमची देखील मुलं मोठी झाली असतील आणि संपूर्ण ही जर पिढ्यानपिढ्या हीच वेळ येत असेल, बेरोजगारी असं शिकून असं राहायची वेळ येत असेल. आता तुम्ही ग्रॅज्युएट आहे, तुमची मुलं देखील कदाचित शिकलेले असावीत, तर मग हे कुठपर्यंत चालणार साधारण? आता ती MIDC झाली तर मग आमच्या पोराचं लाईफ बनणार नाही तर मग काही होणार नाही. बेरोजगारीतून त्यांना जे आहे तो मार्ग काढावा लागतोय. मग असे रिक्षा धंदे त्यांना ते करावे लागतात. वडा किंवा गाडी असेल, या ठिकाणी आपण पाहू शकता 1, 2, 3 रिक्षा आणि एक इको गाडी देखील आहे. पण एकाही ठिकाणी कुणीही प्रवासी त्यांच्या गाडीत आपल्याला बसल्याचं पाहायला मिळत नाही. जर आपण पाहिलं तर अनेक व्यवसायांवर याचा कसा परिणाम झाला हे जाणून घ्यात. नमस्कार. कोणतं गाव तुमचं? शिवर बांगला. हा. काय एकंदरीत पावसाची परिस्थिती? पावसाची परिस्थिती सध्या अवघड आहे, बिकट आहे. लोक काही शेतकऱ्याला मक्का टाकल्या, कपाशा टाकल्या, अवघड कामं झाली. पण मग कसं पाऊस नाही आला तर मग कसं होणार? ते पारंपरिक म्हणावं लागेल शेतीवाल्याला. धंद्याला जाता येत नाही, काही करता येत नाही, रोजाना जाता येत नाही. मजुरी वाढलीये, खताच्या किमती वाढल्यात, बी बियाण्याच्या किमती वाढल्यात. नाही वाढले हो, खताची किमती लय वाढले, डबल झाल्या. अन्नधान्याची किमती, सरमालाची किमती माग आल्या. काय अडचणी नेमकी शेतकऱ्यांच्या आता हे नेमकं? सरकारच भोळं सरकार म्हणजे हे व्यापारी सरकार लोच्चेच. कर्जमाफी झाली, फायदा बेद झाला. कर्जमाफी करायलाच नाही पाहिजे. तुमची झाली? माल नाही, माझी नाही झाली. कर्जमाफी करायलाच नाही पाहिजे. मग काय करायला पाहिजे? मालाला भाव वाढून द्यायला पाहिजे. कर्जमाफी ते नको. 2-3 हजार नको, कर्जमाफी नको. मालाला भाव वाढवा पाहिजे. मालाला भाव असं पाहिजे फिक्स. काय पण अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहे कर्जमाफीच्या. द्या म्हणतात, द्या काही म्हणतात. देऊन काय उपयोग आहे? देते किती? 25% देते आणि बाकीच्या लोकांना किती ताण होतो. जे बसत नाही त्याला. शेतीमालाला हा. किमती याच्या वाढल्या, खताच्या किमती डबल वाढल्या, खताच्या, औषधाच्या, सगळ्याच, डिझेलच्या, पिकाच्या पेट्रोलच्या. मालाच्या का नाही वाढत? हा, मग तेच म्हणायचं मला. मग हे सरकार काय करतं? काय तुमच्याकडे समस्या आहे? अनेक तरुण पोरं या ठिकाणी, उद्योगधंदे नाही, काय नाही, पूर्ण बेकार परिस्थिती. मग हे असं असल्यावर काय करते पोरं? व्यसने दिन होऊ राहिले, काही होऊ राहिले. हा? काय मागणी आहे तुमची आमच्या माध्यमातून, LS मराठीच्या माध्यमातून तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडे? काय इथं उद्योग कसे आले काही पाहिजे? कोणताच पुढे काही करीत नाही. काँग्रेसचा करीत नाही ना, भाजपचा करीत नाही, कोणताच करीत नाही. ते नुसते त्यांच्या हा, राजकारणात. त्याचे राजकारण. आता हे त्यांचे खिसे भरले की मोकळे झाले ते. 6 खासदारांचा बंड झाला, याच्या आधी शिवसेना फुटून वेगळी झाली, त्याच्यावर काय वाटतं मतदार? काहीच कामाची नाही, कोणतेच पुढे कामाची नाही, कोणतेच पुढे नाही. मुंड्यासारखं सरकार व्हायला पाहिजे. मुंडे, तुकाराम मुंडे. तुम्ही तुकाराम मुंडेंचे फॅन आहे का? फॅन म्हणजे आहेच. मग काय, दुधाला आता सोलापूरमध्ये 110 रुपये भाव झाला म्हशीच्या दुधाला, आणि गाईच्या दुधाला 70 रुपये झाला. इकडे काय, म्हशीच्या दुधाला 70 नाही. मुंडे एवढे दिवस टिकतील एका पदावर असं वाटतं तुम्हाला? टिकायला पाहिजे. असे अनेक मुंडे व्हायला पाहिजे, एकच मुंडे नाही, असे अनेक मुंडे व्हायला पाहिजे. प्रत्येक खात्यात मुंडे व्हायला पाहिजे. तुम्ही त्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करता? बरोबर आहे ना. कार्याला मर नाही ना, डर नाही ना. हा, त्यांना टिकून देतील का एका पदावर? टिकायलाच पाहिजे, नाही तर मग हे भ्रष्टाचारी सरकार आहे ना.
एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण जी परिस्थिती आहे ती अतिशय बिकट आहे. रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या देखील खूप कमी आहे आणि या ठिकाणी फक्त जे दैनंदिन रोजगार आहेत, रिक्षा असेल, मजुरी असेल, अशा स्वरूपात याच्यावर तरुणांना अवलंबून राहावं लागतं. शहराची वाट धरायची, शहर देखील शिक्षणासाठी लांब आहे. अनेक जण शिक्षण करून सुद्धा देखील या खेडेगावामध्ये सध्या बेरोजगार राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं याची जी दखल आहे ती तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेणं गरजेचं आहे. सोबत सरकारने देखील विचार करायचा आहे. आपण जेव्हा त्या आजोबांशी बोललो, स्वतः शेतकरी येते, त्यांचं म्हणणं देखील तेच आहे. अनेक शेतकऱ्यांशी जेव्हा आपण बोललो, कर्जमाफी नको आम्हाला, कोणतेही लाभ नको, योजना नको सरकारच्या, फक्त आम्हाला आमच्या शेतीमालाला हमी भाव असावा, एवढीच त्यांची इच्छा आहे. आपण अजूनही काही व्यक्ती किंवा नागरिकांशी संवाद साधूयात. नेमकं ते काय त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत परिस्थितीवर पाहूयात. काय सांगाल मला, पाऊस नाहीये, जून महिना उलटून गेलाय आणि मग आता पाऊस नाही, शेतकऱ्याचे हाल चाललेत, नेमकं काय? पावसाची अडचण नाही, पाऊसच नाही. आता इथं अनेक व्यवसाय आहेत. आता हार्डवेअरचा यांचा बिझनेस आहे, सगळं शेतीवरच अवलंबून आहे. पण जर शेतीतच काही पिकलं नाही, शेतकरी नसेल तर मग नेमकं काय? नाही, शेतीचा विषय अवघड आहे. आता शासन म्हणतं विभाग सांगतो पाऊस येईल, पण काय अंदाज नाही पावसाचा. काय कर्जमाफीवर काय वाटतं? नाही, कर्जमाफी देतच नाही शासन. पण तुमची कोणाचीच कर्जमाफी होत नाही, मग कर्जमाफी होती कोणाची? काही वर शासन करतं फक्त, खाली कोणालाच नाही. तुम्हाला मिळाले याच्या आधी? नाही कधी. काय एकंदरीत परिस्थिती, खताचे बाजारभाव वाढले ते कधी आणि संपूर्ण शेतीचे तर बाजारभाव वाढत नाही मालाचे. हा. खताचे तर वाढलेले भाव सध्या, पण खतही मिळालं आम्हाला. रासायनिक खताला आता ते ऑनलाईन गेलं त्यांनी, तर त्याच्यामुळे खत पण नाही. तुमच्या इथं जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग आहे, शिक्षित आहे, ग्रॅज्युएट झालेलं आहे, पण नोकरी व्यवसायच नाही, त्याला शहरात जावं लागतंय. मग नेमकं काय याच्यात काय मागणी आहे तुमच्या, काय विकास झाला पाहिजे? नोकरी काय मिळतच नाही शेतकऱ्याच्या मुलांना, कसं करतात ती नोकरीला? तुमच्याकडे उद्योगधंद्याचं काही साधनच नाही, काहीच नाही इकडे साधा मुद्दा. मग काय तुमच्या लोकप्रतिनिधींकडे तुमची मागणी आहे? तुमचा विकास अजून होणं किती गरजेचं आहे? त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे बा, शेतकरीवाला मुलांना काही नोकरी भेटावं, काही MIDC व्हायला पाहिजे इकडे. हा, इथे एक MIDC प्रस्थापित आहे 40 वर्षापासून, असं मी ऐकलं. गावात माझ्या लक्षात नाही, पण एवढे 40 वर्ष काम रखडत असेल तर मग काय म्हणते हो, MIDC मंजूर झालेली, पण ती काय उन्ही राहिली ना. तुम्ही तेव्हा तरुण तेव्हा झाल्यात, तुमची मुलं देखील तरुण असेल, मग आता तीच परिस्थिती. आता तर व्हायला पाहिजे. आमच्यावर जे टाइम आला ते आमच्या मुलावर नाही यायला पाहिजे, भेटायला पाहिजे काही. लोकप्रतिनिधी तुमचे जे इथले कोण स्थानिक आहेत ते लक्ष देतात का व्यवस्थित विकासाकडे? नाही, काय लक्ष नाही त्यांचं. आता सध्या खताची गरज शेतकऱ्याला, तर खत भेटून नाही राहिलं, काहीच भेटत नाही, काहीच नाही भेटू राहिलं. ऑनलाईन करा म्हणते, पण ते ऑनलाईन होऊन नाही राहिलं. मग आता पेरण्या आहे तुमच्या सुरू होते ना, आता पाऊस काय आता बिगर खताचेच करावं लागेल पेरण्या, सगळं. मग काय करतात. मग एकंदरीत कर्जमाफी वगैरे ह्या गोष्टीचा फायदा झाला का तुम्हाला? कर्जमाफीचा काहीच फायदा नाही आम्हाला. तुम्हाला याच्या आधी कधी कर्जमाफी भेटली? आणि याच्या आधी बी नाही झालेलं ना, आता बी नाही होत. म्हणजे झालंच नाही, सगळ्यांचंच शेतकऱ्याचं होत नाही. नेमकं होते कोणाची कर्जमाफी? काय कोणाचं करू राहिलं शासनाच्या मनावरती. आता बँकेवाले याद्या पाठवते, निवडक शेतकऱ्यांचं होते का? निवडक शेतकऱ्याचंच होऊ राहिलं. शेतीमालाला हमीभाव भेटत नाही अशी देखील तक्रार शेतकऱ्यांची मोठी. खताच्या किमती दुपटीने वाढल्या, पण शेतीमाल 10 वर्षापूर्वी जेवढा होता तेवढाच आता किंमत आहे. तेच किंमत आहे, जे 10 वर्षापूर्वी जे शेतीमालाला किंमत आहे ना, तीच किंमत आज सध्या. पण मग शेतकरी म्हणून काय मागणी? आम्हाला आहे ना, खताचा पुरवठा करून द्यावा शासनानं, शेतीमालाला योग्य भाव द्यावा. सगळ्यात मोठी ही समस्या आहे आता शेत. सगळ्यात मोठी समस्या आहे, दुसरं काही. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर सर्वांच्या प्रतिक्रिया आहे त्या एकदम सारख्या आहेत की आम्हाला शेती करताना अनेक अडचणी ज्या आहेत त्या या ठिकाणी येतात. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही व्यावसायिक आहे. काय सांगाल, काय एकंदरीत परिस्थिती पावसाची? पावसाचं कसं आहे, यावर्षी पाऊस नसल्यामुळं म्हणजे सर्वसाधारण आमच्यासारखे धंद्यावाल्याला पण फार फरक पडलेला आहे. कारण का शेतकरी सुखी तर जग सुखी, त्या पद्धतीनेच हा धंदा आहे. शेतकरी सुखी नाही तर मग आमचा पण धंद्यावर परिणाम होतो. किती परिणाम झालाय तुमच्या धंद्यावर? म्हणजे जसं आमचं दररोज रेग्युलर समजा 2000 रुपये धंदा होत होता, आज तो 500-600 रुपयावर आलेला आहे. म्हणजे असा परिणाम होतो, पावसाचा परिणाम ह्या पद्धतीने झालेला आहे. परवडतं का पण मग धंदा? परवडतच नाही, परंतु मग दुसरं काय करू शकतो आम्ही? शेतकऱ्यावर सर्व काही आमचं काही आहे जीवन, परंतु आम्ही बी काय करू शकतो दुसरं? अडचणी काय येतात तुम्हाला आता धंदा करताना? गॅस तुमच्याकडे वापरत असेल कदाचित तुम्ही, तुमचा बाजार देखील वाढले. गॅसचा प्रॉब्लेम आहे आम्हाला, गॅस भेटत नाही. ब्लॅक नाही घ्यावा तर ब्लॅकने फार पैसे लागतात. मग आम्ही असं जुगाड पद्धत लावली. सगळ्या गोष्टी आम्हाला बघाव्या लागतात ना. राजकीय नेते येतात का
इलेक्शनच्या आता इलेक्शन आल्यावर तर त्यांना मग ज्याचं घर सापडत नाही त्याचं बी घर सापडतं इलेक्शनच्या टायमाला. असं तर काही सापडणार नाही त्यांना घर, पण इलेक्शन असल्यावर घर बरोबर सापडतं. काय अपेक्षा आहे? काय अजून विकास व्हायला पाहिजे? शिक्षकाचं काय आता भरपूर विकासाचे तर भरपूर काही आहे गोष्टी मुद्दे, पण तो झाले पाहिजे. जसं होईल आता पाहू. आता एकंदरीत काय परिस्थिती? तरुण इथं तुमच्या इथं भागात अनेक तरुण आहे, खूप तरुणांची संख्या आम्ही पाहिली, पण सगळे बेरोजगार आहेत. इथं नोकरी येण्याचा सोर्सच नाही. रोजगार नाही म्हणजे आमच्या वैजापूर तालुक्यात काय आहे, एक तर रोजगारला काही सुविधा नाही आहे. समजा MIDC वगैरे काही असं कंपन्या वगैरे असं काही सुविधा नाही आहे. जो करतो तो संभाजीनगरला जातो. म्हणजे ह्या पद्धतीने त्याच्यामुळं बेरोजगार व्यक्ती जास्त वाढलेले आमच्या तालुक्यात. हा प्रश्न. हो. आपण जर पाहिलं तर व्यावसायिक आणि सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर जो तालुका आहे, या तालुक्यात नोकरी, व्यवसाय आणि या संपूर्ण संधींची परिस्थिती जी आहे ही खूप भयावह परिस्थिती आहे. आणि यामुळे जो संपूर्ण परिणाम होतो तो एका पिढीवर नाही तर पिढ्यानपिढ्या ज्या नोकरी आणि व्यवसायाच्या भरोशावर हे संपूर्ण जगतात, त्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर याचा जो आहे तो थेट परिणाम होण्याचा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या सर्वसामान्य जनतेची एकच मागणी आहे, इथले जे कोण लोकप्रतिनिधी आहे त्यांनी त्यांच्या मुलाबाळांचा म्हणजे जे मतदार आहेत त्यांच्या मुलाबाळांचा विचार करून या ठिकाणी उत्पन्नाचे जे सोर्स आहेत, मार्ग आहेत, ते या ठिकाणी उपलब्ध करून दिले पाहिजेत. तरच या ठिकाणची जी जनता आहे ती सुखी आणि समाधानी होऊ शकते. कॅमेरामन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.